डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमची संस्कृती आहे. हसन मुश्रीफ हे आव्हाड यांना राजकारणात कधी चितपट करतील ते त्यांना कळणार देखील नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध केला, त्यांच्याबरोबर आव्हाड तुम्ही मंत्री का झालात, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे आणि पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब असा उल्लेख करतो, एकेरीत उल्लेख करायची आमची संस्कृती नाही. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमची संस्कृती आहे. एकेरीत उल्लेख करून अनेकांचा अपमान ते करत असतात. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की हसनजी मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येतात, पैलवान आहेत, त्यांच्याशी फार डावपेच करू नका. कधी ते तुम्हाला राजकारणात चितपट करतील ते तुम्हाला कळणार देखील नाही, असा टोला देखील आनंद परांजपे यांनी आव्हाड यांना मारलाय. इतिहासामध्ये आहेत ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत की दोन विरोधी विचारधारा कधी एकत्र येऊ शकत नाहीत. 5000 वर्षापासून इतिहास आहे की दोन विचारधारा कधी येऊ शकत नाहीत आणि शिवशाहू फुले आंबेडकर इथे हृदयामध्ये असायला लागतं. ह्यांचं सोयीचं राजकारण आहे. एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर आणि एका मांडीवर गोळवळकर गुरुजी. मग 2019 साली आपण आपल्या एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर बसवलं आणि ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला, त्या पक्षाबरोबर आपण मंत्री झालात ना, सत्तेमध्ये सहभागी झालात ना. मग त्या दोन विरोधी विचारधारा नव्हत्या का? मग त्यावेळेला आपण जसं ह्यावेळेला सही केल्यावर बाहेर येऊन जयंत पाटील साहेबांना सांगितलं की माझी सही ग्राह्य धरू नये, तसं त्यावेळेलाही जयंत पाटील साहेबांना आपण विनंती करायची होती की माझ्या हृदयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत, त्यामुळे मी ज्या पक्षांनी बाबरी मस्जिद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, ज्यांनी मराठवाडा नामांतराला विरोध केला, त्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही, अशा प्रकारची विनंती आपण त्यावेळेलाही जयंत पाटलांना केली असती तर बरं झालं.